नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी पनीरची रेसिपी शेअर करणार आहे। ही पनीरची भाजी थोडी वेगळी आहे, खायलाही टेस्टी आहे, तसेच झणझणीत आहे। दरवेळेसची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी भाजी बनवू शकता। बऱ्याचदा आपण हॉटेलला पनीरच्या भाज्या ह्या खात असतो, पण त्या भाज्या ह्या थोड्याशा स्वीट असतात। चला तर मग आज मी तुमच्यासोबत मस्त अशी सावजी मटर पनीरची रेसिपी शेअर करणार आहे। बघा, दिसायलाही किती छान दिसत आहे ना, तशीच ती खायलाही खूप छान लागते आणि झणझणीत आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण भाजीसाठी मसाला करून घेऊ। त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे, आलं घेतलेलं आहे, तसेच खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, 1 टोमॅटो घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। खोबरं आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत तव्यावर भाजून घ्यायचं आहे। आपण सावजी मटर पनीर करत आहोत, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मसाला करायचा आहे। त्यानंतर आपण कांदाही ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। कांदा खोबरं हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याचे 8 ते 9 पानं घालून घेणार आहोत। कढीपत्ता कोथिंबीरीने भाजीला रंगही छान येतो आणि भाजी खायलाही खूप टेस्टी लागते। त्यानंतर यामध्ये मी लसूण, आलं, 1 टोमॅटो, तसेच टोमॅटोच्या मी बियाही काढून टाकलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर आपण हे थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घेऊ। मसाला आपल्याला अगदी बारीक वाटायचा आहे, पूर्ण मऊसर अशी पेस्ट आपली तयार झाली पाहिजे। आता आपण मसाला हा परतवून घेऊ। त्यासाठी मी पातेल्यात 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। सावजी भाजी बनवत आहोत, त्यासाठी आपल्याला तेल हे थोडं जास्त वापरायचं आहे। त्यामध्ये मी मसाला घालून घेतला आहे आणि 4 ते 5 मिनिटं मस्त असा तेलामध्ये मसाला हा परतवून घेणार आहेत। मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे। मसाला हा तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढी तुमची भाजी ही खायला टेस्टी बनते। यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ घातलेला आहे, जेणेकरून आपल्या भाजीला थिकनेस हा छान येईल। बेसन पीठ घालणे हे ऑप्शनल आहे, पण बेसन पीठ हे तुम्ही नक्की घाला। बेसन पीठाने भाजीला चवही छान येते आणि भाजीचा थिकनेसही छान येतो। त्यानंतर या ठिकाणी मी 1 वाटी वाटाणा घेतला आहे, तो मी बॉईल करून घेत आहे। मसाले घेतले आहे। या ठिकाणी मी 1 चमचा पनीर मसाला घेतला आहे, 1 चमचा किचन किंग मसाला, तसेच कश्मीरी लाल तिखट, धना जिरा पावडर आणि हळद घेतलेली आहे। हे सर्व मसाले आपण आता या मसाल्यात घालून घेणार आहोत। बघा, आपला मसाला हा किती तेल सुटलेला आहे। आता हे 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असं परतवून घेऊ। जर तुमचा मसाला हा जळत असेल तर यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं पाणी घाला, जेणेकरून तुमचा मसाला हा जळणार नाही। यामध्ये आता आपण बॉईल वाटाणा घालून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं मस्त असा मसाल्यामध्ये परतवून घेऊ। आपले वाटाणेही मसाल्यात परतले गेले आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। पाणी हे आपल्याला गरमच वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला चवही छान येते आणि तरीही खूप छान येते। ग्रेव्ही कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे, त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी ॲड करा। साधारण 1 ते अर्धा ग्लास मी या ठिकाणी पाणी ॲड केलेलं आहे। आता आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। त्यानंतर आपण भाजी ही 4 ते 5 मिनिटं मस्त अशी उकळून घेऊ, जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील। बघा, 5 मिनिटानंतर मस्त असं तेल हे वरती आलेलं आहे। आपली भाजी ही व्यवस्थित उकळल्या गेलेली आहे। आता आपण यामध्ये पनीर ॲड करणार आहोत। पनीर हे तुम्ही शॅलो फ्रायही करून घेऊ शकता किंवा तसंच पनीर घातलं तरीही चालेल।
पनीर हे आपल्याला अगदी शेवट घालायचं आहे. ज्यावेळेस आपली भाजी पूर्णपणे तयार होते त्यावेळेस आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. बघा तुमच्या भाजीला तरीही खूप छान येईल. मी झाकण ठेवून देत आहे आणि गॅस बंद केलेला आहे. 5 मिनिटानंतर मी झाकण खोललं आहे. बघा आपली भाजी ही तयार झाली आहे. मस्त असं तेल वरती आलेलं आहे. आपलं सावजी मटर पनीर हे तयार झालेलं आहे. ही भाजी खायलाही खूप टेस्टी लागते. तसेच झणझणीत असं मटर पनीर आपलं तयार होतं. दरवेळेसचं जर स्वीट असं मटर पनीर खाऊन कंटाळा आला असेल तर कधी नव्हे तुम्ही अशी भाजी ट्राय करू शकता. बघा किती छान दिसत आहे ना. तशीच ती खायलाही खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा तुम्हाला नक्की आवडेल. अगदी करायला सोपी आणि झणझणीत असं घरच्या घरी आपलं सावजी मटर पनीर हे तयार होतं. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील. तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.